नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, उत्पादन क्षेत्रांमध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सेल्युलर जेल कुठे आहे? सेल्युलर जेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, सेल्युलर जेल हे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमधील महाराष्ट्रातील डॅशच्या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्रातील डॅशच्या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, शिराळा पोलीस स्टेशनचा समावेश आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? जगाची विभागणी किती खंडात झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, जगाची विभागणी ही 7 खंडामध्ये झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थानांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, खारफुटी वने शी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदलीचे क्षेत्र कोणते? 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदली क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, वेमनाड कोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1, अमेरिका या ठिकाणी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2, पूर्णा नदीवर बांधण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भारताच्या आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला आहे? कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, औद्योगिक धोरण 1991. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, निर्गुंतवणूक. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर ऑप्शन भात व गहूला दिले नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, राजाराम मोहन राय यांचा मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत? राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत? तर ऑप्शन क्रमांक 4, रामचंद्र विद्या बागशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2, जयप्रकाश नारायण. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणाला ओळखले जाते? तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, लोकमान्य टिळक यांना तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून ओळखले जात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3, 2 एप्रिल 1870.
पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, कोकणातील नद्यांचा डॅशहा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. कोकणातील नद्यांचा डॅशहा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातील उपग्रह दळणवळण केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे. विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा या नदीवर विल्सन धरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, कोयना धरणातील जलाशय डॅशच्या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशय डॅशच्या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, भगिनी निवेदिता यांचं मूळ नाव काय होते. भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव काय होते. तर ऑप्शन क्रमांक 1 कुमारी मार्गारेट नोबेल. ऑप्शन क्रमांक 2 कॅथरीन मेरी हेलिमन. तर ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही पण. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात. निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार बेटे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, महात्मा गांधींच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते. महात्मा गांधीच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते. तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला. 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर या ठिकाणी झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, संयुक्त राष्ट्र संघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 2021. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे. सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मेघालय या राज्यामध्ये मावसिनराम हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते. अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, 1802 मध्ये डॅशच्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 1802 मध्ये डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव यांनी व पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅशशीतील होम रूल चे सक्रिय कार्यकर्ते होते. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅशशीतील होम रूल चे सक्रिय कार्यकर्ते होते. तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सद्भावना. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे. कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तलासरी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 मौलाना आझाद. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, डॅशनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. डॅशनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, भुलेश्वर नंद या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. भुलेश्वर नंद या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 तापी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा,
माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे? माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शहाजी सागर हे माणिकडोह या जलाशयाचे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते? लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 क जीवनसत्व मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅश आहे. शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 दगडफूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, झुळाचे हृदय डॅश कप्प्यांनी बनलेले असते. झुळाचे हृदय डॅश कप्प्यांनी बनलेले असते. तर ऑप्शन क्रमांक 3 13 कप्प्यांनी बनलेले असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर ऑप्शन क्रमांक 4 1858 मध्ये. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, खालील कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात? खालीलपैकी कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 श्वेत रक्तपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, 1867 पूर्वी भारतात डॅश असे आर्थिक वर्ष होते. 1867 पूर्वी भारतात डॅश असे आर्थिक वर्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 मे ते 30 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, खालीलपैकी कोणते व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती? खालीलपैकी कोणती व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 NM लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, एका पेशीत एकूण डॅश पर्यंत तंतुकणिका असतात. एका पेशीत एकूण डॅश पर्यंत तंतुकणिका असू शकतात. तर ऑप्शन क्रमांक 3 50 ते 5000 पर्यंत तंतुकणिका असू शकतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, टायफॉईडचे रोगजंतू डॅश आकाराने असतात. टायफॉईडचे रोगजंतू डॅश आकाराने असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 दंडाकृती आकाराने असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, तौला शिखर डॅश जिल्ह्यात आहे. तौला शिखर डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तौला शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, उजनी धरणाच्या जलाशयात डॅशचे पक्षी आढळतात. उजनी धरणाच्या जलाशयात डॅशचे पक्षी आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लेमिंगो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅश आहे. मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अतिदाट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, जावजी दादाजी चौधरी यांना 1869 मध्ये मुंबईत डॅश छापखाना सुरू केला. जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत डॅश छापखाना सुरू केला. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्णय सागर छापखाना सुरू केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, बुऱ्हाणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? बुऱ्हाणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा पर्वतरांगेमध्ये बुऱ्हाणपूर खिंड पर्वतरांगेत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा नदी ही जालना जिल्ह्यातून वाहत नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झाले. पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झाले. तर ऑप्शन क्रमांक 1 1761 या वर्षी पानिपतचे तिसरे युद्ध झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजीची पद्धत सुरू केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही. जालना जिल्ह्याला
या जिल्ह्याची सीमा नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद या जिल्ह्याची जालना जिल्ह्याला सीमा नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅशच्या रोजी झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅशच्या रोजी झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962 रोजी झाले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण सांगा. खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 महेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सहबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्याच्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 डॅशचे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. डॅशचे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 हैदराबाद स्टेट डॅशच्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. हैदराबाद स्टेट डॅश डॅश या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 2 1948 या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 365 प्रति चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 टोकियोमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हे महाराष्ट्राचा राज्य पशु आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भरतनाट्यम नृत्य प्रकार राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्य डॅशच्या राज्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉक्सिंगशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
23वा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वि. स. खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, शीख धर्माची स्थापना कोणी केली? शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु नानक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतीय राजघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदेमध्ये विस्तृत आहे? भारतीय राजघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदामध्ये विस्तृत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रॅनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले हे हितवादा या वृत्तपत्राचे जनक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर या राज्यामध्ये लोकटक सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्राशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ नियोजित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, मराठीत किती वचन आहेत? मराठीत किती वचन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 वचन आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, गुंचा समूह म्हणजे काय? गुंचा समूह म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 कळप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंहाच्या आवाजाला गर्जना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रांकरिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 संजय गुप्ता यांना प्रदान करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 काडतूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तामिळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश डॅश प्रकार आहेत. मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश डॅश प्रकार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 4 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश डॅश होते. सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 महेश यल कुंचवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी
नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे. हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कालीबंगन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके वकीलपत्र कोणी घेतले होते? आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नवाब सलीमुल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरीमध्ये हर्णे बंदर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅजशाने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पेशवा नानासाहेब यांनी सेनापती डॅजशाने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे यांनी 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली हे आपले करेक्ट आन्सर होईल.